गिरीश सरकार। मनापासून धन्यवाद सर। सम्मानीय मंच, उपस्थित असले सर्व लेखक, किसी ने बहुत अच्छी बात कही है, मरने के बाद भी जिंदा रहना चाहते हैं तो 4 काम करके जाना। मरने के बाद भी जिंदा रहना चाहते हो ना तो 4 काम करके जाना। एक पेड़ लगा के जाना, एक जनरेशन देकर जाना, एक वर्ल्ड रिकॉर्ड बना के जाना और एक किताब लिख कर जाना। तो एक लहान पुस्तक आहे अपरिचित राम पुस्तक लिहायचं, हे 27वं पुस्तक आहे। अगोदर अजून अक्षर प्रकाशन आमचे माननीय सम्मानीय डॉक्टर जोशी साहेब, योगेश जोशी साहेब, त्यांच्या प्रकाशनमधून एक पुस्तक दैनिक जीवन में भगवत गीता हे पुस्तक प्रकाशित झालं होतं। आणि आता हे अपरिचित राम, रामला आपण ओळखतो नेहमी, सर्वांना माहिती आहे राम म्हणजे कोण। आँख बंद करेंगे तो अरुण गोयल जैसे एक प्रतिमा हमारे सामने दिखाई देती है, लेकिन बहुत सारा शोध कार्य किया। खूप कमी पानामध्ये 4 महत्त्वाचे सूत्र या पुस्तकामध्ये दाखवलं आहे। या पुस्तकाचं जे मेन एसेन्स आहे की कबीरवाणीमध्ये सांगितलं आहे की एक राम दशरथ का बेटा, जे आपण त्यांना सर्वजण ओळखतात। एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, म्हणजे प्रत्येक कणामध्ये ईश्वर आहे आपण असं सांगतो। एक राम का जगत पसारा, पूर्ण जगामध्ये एक राम है और एक राम सबसे न्यारा। ये जो एक राम सबसे न्यारा है ना, बस उसी के ऊपर एक किताब लिखी गई है। बेसिकली मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, ITI चं शिक्षण झालेलं आहे। साहित्य के साथ ज़्यादा संबंध नाही आहे, पण प्रयत्न केला आहे साहित्यिक भाषामध्ये पुस्तक बनवायचा। एका पुस्तकाला लिम्का बुक ऑफ रिकॉर्डमध्ये रिकॉर्ड आताच 5 दिवस सलग बोलत एक आपलं व्याख्यान, म्हणजे जोशी साहेब विटनेस होते त्यामध्ये, एक 95 आवर्स आणि 21 मिनिट्स सलग एकच विषयावरती बोलत होतो। तर नेहमी असं वाटतं काहीतरी नवीन केलं पाहिजे। तर यामध्ये एक अवॉर्ड मिळत होता आणि ते अवॉर्डमध्ये असंच बसलो होतो मी, कोणाला तरी अवॉर्ड मिळाला होता। त्या अवॉर्डचा म्हणजे ज्यांना अवॉर्ड मिळत होते माझ्याबरोबर जे होते को अवॉर्डी होते, त्यांनी त्यांचं एक व्याख्यान असतं अपरिचित शिवराय, आणि तिथूनच प्रेरणा मिळाली। आता जे आपलं नवीन पुस्तक येणार आहे अपरिचित राम, या पुस्तकावरती आपण आता लिहिणार आहे। शोधकार्य सुरू झालं। 300 रामायण आतापर्यंत लिहिलं गेलेलं आहे। वाल्मिकी रामायण सर्वांना माहिती आहे, बालमुखी रामायण आपल्याला माहिती आहे, तुलसीदासकृत रामायण आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वरी रामायण ते आपल्याला माहिती आहे। पण एक ते सर्व अभ्यास करून त्याचे 4 मेन सूत्र या पुस्तकामध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। त्याला मी SR फॉर्म्युला सांगतो। जे 4 सूत्र आहे, जे 4 सूत्र आहे त्यामध्ये त्याला मी सांगितलं SR फॉर्म्युला। SR म्हणजे काय? श्रीराम। SR फॉर्म्युला, कारण मॅथ्स आम्ही शिकवतो ना, SR श्रीराम फॉर्म्युला। श्रीराम फॉर्म्युला 1 म्हणजे काय? का जे आपल्याला काम मिळालं आहे ना, जे आतापर्यंत काम मिळालं त्याला व्यवस्थित करा। म्हणजे छोटं पण काम, वो जब राम सेतु बन रहा था ना मैम, कुलकर्णी सर, जब राम सेतु बन रहा था तो सब लोग बड़ा पत्थर डाल रहे थे, लेकिन एक गिलहरी थी वहां पर। वो गिलहरी क्या कर रही थी, अपने मुंह में वो थोड़ा सा बालू भरती थी और पानी में डाल रही थी। लोगों ने बोला है नहीं क्या ऐसे कुछ होने वाला है क्या? बोले होगा। जब इतिहास लिखा जाएगा ना तो मेरा नाम देखने वालों में नहीं कुछ करने वालों में होगा। तो पहिला फॉर्म्युला, आपल्याला जे काम मिळतंय, नेटे सर मी बघतो इथे ते काय ना काय काम करताय। मी पण काही लोकांचा व्हिडिओ वगैरे बनवला, मला बसण्यापेक्षा काहीतरी लोकांचा व्हिडिओ बनवून टाकू ना। सरांचा व्हिडिओ बनवला, मॅडम जे होते संगीता मॅडम होते त्यांचा व्हिडिओ बनवला। तो जो भी काम मिलेगा उसको बेस्ट करने का। दूसरा, आपण ना एक नेहमी म्हणजे असं आपण नेहमी एक काहीतरी केलं असं की मेरे साथ ना हमेशा अच्छा होना चाहिए। नहीं साहब, भगवान राम जो है राजा बनने वाले थे और उसी दिन मुझे वो पूरा प्लानिंग कर दिए थे कि अभी मैं राजा बनूंगा, अभी ऐसा होगा वैसा होगा, और कहीं से कहीं हमारे लाइफ में एक ऐसा कुछ हो जाता है कि अपने को वनवास चला जाना पड़ता है। तो उसके लिए भी तैयार रहिए। इमोशन हायजेक म्हणतात त्याला, इमोशन हायजेकसाठी पण तयार रहा। तिसरा फॉर्म्युला सांगतं की नेहमी तुम्हाला सकारात्मक मध्ये राहायचं है। कितनी बड़ी बड़ी समस्या है ना राम के साथ, देखो ना कितना बड़ा समस्या आ गया। उनके पास ना अच्छी टीम थी, वानर लोगों को लेकर वो रावण कोई सीधा साधा व्यक्ति नहीं था, बहुत जबरदस्त। उसके जैसा ज्ञानी व्यक्ति आपको कहीं नहीं मिलेगा, उसके जैसा शिव भक्त नहीं मिलेगा, लेकिन एक घमंड उसके पास आ गया था। राम उनको बोलते, जब उनका वो वध हो गया था तो राम लक्ष्मण को बोलते बेटा जाओ भाई जाओ और उससे कुछ बातें सीख कर आओ। तो रावण ने 3 बात सिखाई थी, शीघ्रम शुभम शीघ्रम। जो भी अच्छा काम करने का ना, काहीतरी लिहायचं ना, पटकन लिहून टाका, छोड़ दो, बाकी सोचो मत लोग क्या बोलेंगे, किताब पब्लिश होगा नहीं होगा, आपन तेज संभालो। आपन ये किताब कैसे बनी सर मुझे भी मालूम नहीं, इसको विमोचन किसने किया? मैं सोचता था कोई तो भी रामायण का कैरेक्टर मिलना चाहिए, तो जिन्होंने रामानंद सागर का जो रामायण था उसके अंदर जो मरीच ऋषि बने थे उन्होंने इस किताब का विमोचन किया, और भी बहुत सारे सिनेमा जगत के लोग थे लेकिन उन्होंने किया। तो ऊपर वाला आपका साथ देता है, सकारात्मक विचार। और आखिरी में राम एक ऊर्जा है। राम को एक किसी व्यक्ति में मत देखिए,
कोई ऐसा मूर्ती जैसा नाही है, वो आप सबके अंदर है. त्या ऊर्जाला नेहमी तुम्ही फील करा आणि खरंच ते आपल्या बरोबर आहेच. जब भी आपको अड़चन में आता है ना तो उस राम को याद करो, वो आपको कहीं ना कहीं रास्ता दिखा देंगे. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, जब उनका फीस भरने का था तो रामजी अम्बेडकर, उनके जो पिताजी थे, वो जाते हैं भगवान के पास, बोले कुछ तो भी रास्ता दिखाओ. वो मंदिर में जाके लेट जाते हैं, बोले काहीतरी माझा मुलाला पाठवायचं आहे, मला थोडंसं पैसे पाहिजे, कुठून मिळणार माहित नाही. और उस मंदिर के नीचे एक परात रखा था. देखिए रास्ता कैसे मिलता है आपको पता नहीं है. उस मंदिर के नीचे एक परात रखा था, वो परात उनको दिखता है, वो बेच के वो अपने बच्चे को पढ़ने के लिए बॉम्बे में भेजते हैं. म्हणजे कसं कुठून आपल्याला रस्ता मिळणार काय माहित नाही. जाता जाता एवढंच सांगणार, पुरुषोत्तम राम एक कविता, एक खूप चांगली कविता यामध्ये लिहिलेलं आहे. ट्रेनमध्ये हे चौथ्या सीटवर बसून पुस्तक लिहिलेलं आहे. नेहमी कुठेतरी जेव्हा मी जायचो व्याख्यान द्यायला कुठे ना कुठे, तेव्हा ट्रेनमध्ये बसता बसताच पूर्ण पुस्तक झालेलं आहे. हे भारत के लाल सुनो, राम तुम्हें अब बनना होगा. हे भारत के राम सुनो, राम तुम्हें अब बनना होगा. मन विकारों को भस्म करके मर्यादा पुरुषोत्तम बनना होगा. गांव गांव में अलग जगह है, दिल से दिए जगाना होगा. गांव गांव में 22 तारीख को हमने देख लिया, सब 22 जनवरी को देख लिया ट्रेलर. गांव गांव में अलग जगह है, दिल से दिए जलाना होगा. कुछ कुछ अंधेरा बाकी है, वचन राम को देना होगा. राम नाम की गुंज उठी है, राम राज्य फिर लाना होगा. हर भाई हर बहन के मन में राम तत्व जगाना होगा. राम तत्व जगाना होगा. मन से दिल से धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. बहुत खूप आपली काफी ऊर्जा लाई. आपण खरं म्हटलं तर सरांची मातृभाषा ही हिंदी आहे, पण मराठीचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग ते करत असतात. त्यापुढील चांगले करण्यासाठी प्राध्यापक नागेश फुलावळे यांना मी विनंती करतो. प्रत्येकाला विनंती आहे की कृपया वेळेची मर्यादा पाळायची आहे. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी विश्वास कुलकर्णी